ओम श्री साईराम. ओम श्री साई अपरूप शक्तीने नमः. अद्भुत दैवी शक्ती असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. अपरूप शक्ती म्हणजे दुर्मिळ, वैशिष्ट्यपूर्ण व आनंददायक शक्ती. भगवान श्री सत्यसाई बाबा हे शिवशक्ती रूप आहेत. मानव जन्म घेण्यापूर्वी शुभ संकेत देऊन त्यांनी आपल्या आगमनाची पूर्वसूचना दिली होती. जन्म घेतल्यावर व त्यानंतर बालवयापासूनच अनेक चमत्कार त्यांनी केले. साक्षात्कार, परोपकार व चमत्कार हे ईश्वरी अवतारामध्ये असणारे गुणविशेष त्यांच्यामध्ये तेव्हापासूनच दिसून येऊ लागले. ऐश्वर्य, कीर्ती, ज्ञान, वैराग्य, सृष्टी व स्थिती व लय ही केवळ भगवंतामध्येच असणारी 7 लक्षणे स्वामींमध्ये आढळतात. आपल्या केवळ संकल्पानेच त्यांनी अनेक चमत्कार सिद्ध केले आहेत की ते विज्ञानाच्या, आकलनाच्या व आवाक्याबाहेरचे आहेत. मग ते मृत व्यक्तीस सजीव करणे असो किंवा विद्या, आरोग्य प्रदान करणाऱ्या प्रचंड संस्था उभारणे असो, या गोष्टी स्वामींच्या केवळ संकल्पानेच प्रत्यक्ष वास्तवात आल्या आहेत. त्यांच्या या दुर्मिळ, वैशिष्ट्यपूर्ण व आनंददायक शक्तीची केवळ एक झलक दाखवणारी ही 2 उदाहरणे. स्वामींचे थोर भक्त श्री पांडुरंग दीक्षित हे एकदा दसरा महोत्सवासाठी पुट्टपर्तीस सहकुटुंब गेले होते. प्रातःकाळी होणाऱ्या नगर संकीर्तनामध्ये त्यांची कन्या ज्योत्स्ना मोठ्या आनंदाने भाग घेत असे. एक दिवस पहाटे तिला उठवण्यासाठी काही मैत्रिणी आल्या असता तिने त्यांना सांगितले, मला आज एक सुंदर स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये स्वामींनी एक स्फटिकाची माळ साक्षात करून माझ्या गळ्यात घातली. त्या दिवशी सकाळी स्वामींनी दीक्षित कुटुंबाला मुलाखती करता बोलावले आणि ज्योत्स्ना दीक्षितला स्वप्नात जशी माळ दिली होती तशीच साक्षात करून दिली आणि म्हणाले, स्वप्नात सच हुआ. या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की केवळ जागृतावस्थेतच नव्हे तर स्वप्नावस्थेतही आपल्यावर नियंत्रण ठेवणारे स्वामी हे अद्भुत दैवी शक्ती असणारे अवतार मूर्ती आहेत. दुसरे उदाहरण आहे वॉल्टर कोवन यांचे. मद्रास येथील हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या कोवनना श्रीमती एल्सी कोवन व सो रतनलाल यांनी इतरांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून त्यांच्या नाकाकानात कापूस घालून कपड्याने आच्छादित करून बाजूच्या कक्षात हलविले. तो दिवस होता 25 डिसेंबर 1971 ची पहाट. श्रीमती कोवन यांच्या प्रार्थनेस प्रतिसाद देऊन स्वामी त्या हॉस्पिटलमध्ये गेले व त्यांनी श्री कोवन यांना पुनर्जीवित केले. डॉक्टरांनी मृत घोषित केलेले श्री कोवन पुन्हा जिवंत झाले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यावेळी स्वामी एका सभेत उपन्यास देत होते. श्री कोवन जिवंत झाल्यावर जेव्हा त्यांच्या स्वतःच्या काही चाचण्या घेण्यात आल्या तेव्हा असे लक्षात आले की त्यांना पूर्वी असणारा गंभीर स्वरूपाचा मधुमेह व इतर आजार यांचा आता मागोमसही राहिला नव्हता. म्हणजे स्वामींनी केवळ वॉल्टर कोवन यांनाच पुनर्जन्म दिला होता, त्यांच्या रोगांना नव्हे, जे रोग त्यांच्या मृत्यूबरोबरच नाहीसे झाले होते. आणि हे घडले होते केवळ अद्भुत दैवी शक्ती असणाऱ्या स्वामींमुळे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.